3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. आज आपण त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतोय. प्रथमतः सर्व बालिकांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, माझे सर्व शिक्षक बंधू, सर्व शिक्षिका भगिनी आणि समोर बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन. ज्या काळामध्ये मुलींना शिकण्यासाठी पूर्णतः मज्जा होता, त्या काळामध्ये ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकून पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. आणि सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या. हा प्रवास त्यांच्यासाठी एवढा सहज सोपा नव्हता. अतिशय खडतर प्रवासामधून त्यांनी समाज परिवर्तन घडवलं. कारण स्त्री शिक्षणाचं हाती घेतलेलं त्यांचं काम हे मृत्यूदंड देण्याच्या अपराधापेक्षाही कमी नव्हतं. कारण त्या काळची जी समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेमध्ये मुलींचा जन्म सुद्धा पाप समजलं जात होतं आणि मुलींचं शिकणं म्हणजे धर्मभ्रष्ट करण्यासमान होतं. त्या काळात स्त्रियांना शिकवणं, मुलींना शिकवणं, त्यांचं ते अक्षर गिरवणं, जर त्यांनी ते अक्षर गिरवले तर त्याच्या आळ्या होतात. त्या आळ्या त्यांच्या पतीच्या मुलाच्या पोटात जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. असा विचित्र गैरसमज असणाऱ्या समाजामध्ये स्त्रियांचा शिक्षणाचं काम हाती घेणं म्हणजे सनातन लोकांच्या मानसिकतेला आव्हान देण्यासारखं होतं. त्या काळी पुण्यामध्ये प्रचंड सनातनी धर्मव्यवस्था होती. सावित्रीबाई फुले स्त्रियांना शिकून धर्मभ्रष्ट करतील, समाजातील धार्मिक ज्या रूढी परंपरा आहेत त्या नष्ट करतील, अशी भीती सनातन लोकांच्या मनात होती. त्यांनी या पवित्र कार्यामध्ये अनेक प्रकारे अडथळे आणण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुलेंना अपमान सहन करावा लागला, शिव्या सहन कराव्या लागल्या, त्यांच्या रस्त्यामध्ये काटे पसरवले जायचे, तरीही त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. अशा अमानवीय समाज व्यवस्थेमध्ये एक छोटासा प्रसंग सांगते, आपल्यासाठी जास्त वेळ नाहीये. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष होते विश्रामजी घुले. यांना 2 छोट्या कन्या होत्या आणि विश्रामजी घुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलींनाही शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली. त्यांची छोटी मुलगी, अगदी छोटी, पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही चित्र पाहिले असतील तर लहान मुली सुद्धा असे नऊवारी साड्या घालायच्या, छान दागिने असायचे, अगदी पाहुणीसारखी दिसणारी ती मुलगी. आणि त्या मुलीला शिक्षणाची आवड होती. अतिशय जिज्ञासू चिकित्सक मुलगी, गोड बाहुलीसारखी दिसणारी, तिला शिक्षणाची सुरुवात केली. पण विश्रामजी घुले यांच्या आई त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की तिचं शिक्षण बंद कर. पण विश्रामजी घुले हे स्वतः सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ते निश्चितच ऐकलं नाही. आणि पुढे काय झालं हे जर तुम्ही ऐकलं तर त्या काळच्या समाजाची जी मानसिकता होती ती तुमच्या लक्षात येईल. त्या बाहुलीच्या आजीने बांगड्याच्या काचांचा चुरा करून तो लाडूमध्ये मिसळून तो लाडू त्या बाहुलीला खायला दिला. आणि तुम्हाला माहिती आहे, आजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. आजीने, मावशीने, आईने, बहिणीने दिलेलं लहान मुलगी ते विश्वासानं, आनंदानं घेत असतं, खात असतं. ते तसंच त्या मुलीने तो लाडू खायला सुरुवात केली. पण तिला ते कदाचित घशामध्ये काहीतरी कचकच जाणवली असेल त्या बांगड्याच्या चुरांचा. तिने आजीला विचारलं देखील असेल की आजी, मला घशात कसं तरी होत आहे, हा लाडू असाच लागतोय. पण आजीने सांगितलं हा लाडू असाच असतो. आणि त्या मुलीने तो लाडू खाल्ला आणि अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली. म्हणजे शिक्षणासाठी असंही घडलेलं आहे हे आपल्याला ह्या प्रसंगावरून लक्षात येईल. सावित्रीबाई फुले फक्त स्त्री शिक्षिका नव्हत्या, तर त्या थोर समाज सुधारक सुद्धा होत्या. दुष्काळामध्ये अनेक निराश्रित स्त्रियांना, अत्याचारित महिलांना त्यांनी आश्रय दिला. पुण्यामध्ये 1897 ला ज्यावेळेस प्लेगची साथ आली, आपण कोरोनाची परिस्थिती पाहिलेली आहे सगळ्यांनी. कोरोना काही फार वेगळा नाहीये त्याच्यापेक्षा. प्लेगची साथ ज्यावेळेस आली, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला घेऊन जाणारे, स्मशानात घेऊन जाणारे जे 4 लोक होते, त्या 4 लोकांना परत येईपर्यंत पुन्हा त्यांना त्यांची लागण व्हायची आणि त्यांचा सध्या मृत्यू व्हायचा. अशा परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी आपलं समाजकार्य सोडलं नाही आणि अशाच
प्लेग पीडित रुग्णांची सेवा करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इतक्या संघर्षातून त्यांनी जी शिक्षणाची प्राणज्योत तेवत ठेवली होती, ती प्राणज्योत आज तुमच्या हातात आहे. तुम्ही खऱ्या सावित्रीबाईच्या वारसदार आहात आणि आपल्याला फार काही करायचं नाही. सावित्रीबाईंनी जे सहन केलं ते आपल्याला काहीच नाही, आपल्याला सगळं ऐकतं मिळते. किती सहज, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही कोकणच्या शाळेमध्ये शिकताय, तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतंय. फक्त तुम्हाला थोडस कष्ट घ्यायचंय. आयुष्यामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवा मुलींनो नेहमी. एक म्हणजे वेळेचं महत्व ओळखा. वेळीच वेळेचं महत्व ओळखा. आज तुमच्याकडे वेळ आहे. आज जर तुम्ही शिकलात तर तुम्ही स्वावलंबी व्हाल, स्वातंत्र्य व्हाल. आणि आजची वेळ ज्यांना ओळखता येणार नाही त्यांना मात्र भाकरीच करावं लागेल आणि दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागेल. पहिली गोष्ट वेळ, वेळेचं महत्व जाणा. आज जी वेळ आहे ती सत्कारणी लावा आणि अभ्यासासाठी त्याचा उपयोग करा. दुसरी गोष्ट आहे प्रॉपर गायडन्स. ते तुम्हाला कमी नाहीये, आपल्याला माहिती आहे. आदरणीय मोळे सर असतील, काळे सर असतील, कानडे सर असतील, बनकर मॅडम असतील, असं कुठलंही क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामधलं तुम्हाला आता सध्या करिअर गायडन्स मिळते. त्याच्यामुळे करिअरच्या संधी ओळखा आणि त्या पद्धतीने स्वतः गोल सेट करा. ज्याचं उद्दिष्ट निश्चित नाहीये, ज्याचं ध्येय निश्चित नाहीये, तो हा शिक्षणाचा प्रवास जो आहे ना तो निरर्थक करतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी आता इथे विचारू इच्छिते की कोणी स्वतःचं ध्येय निश्चित केलं, फक्त जागेवर बोट करायचं, फक्त जागेवर हात करायचा. पहा, म्हणजे बाकीचे जे काय आहे ते निरर्थक प्रवास करतायत त्या शिक्षणाचा. जर आपलं काही ध्येयच नसेल तर शिक्षणाला काय अर्थ आहे. तिसरी गोष्ट आहे हार्ड वर्क. ज्याची कष्ट करायची तयारी आहे ना त्याला प्रत्येक गोष्ट मिळते. आणि फक्त ते काही ठराविक काळासाठी नाही, आपल्याला यश मिळेपर्यंत आपण हार्डवर्क केलं पाहिजे, कठीण परिश्रम घेतलं पाहिजे. आणि त्या कठीण परिश्रमामध्ये कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. एकदा प्रयत्न केला नाही झालं, पुन्हा प्रयत्न करा. प्रत्येकाला युनिक बनवलेलं असतं देवाने. तुमच्यातली ती गोष्ट तुम्ही शोधा आणि तिचा स्वतःच्या शक्तिस्थान बनवा. स्वतःचं शक्तिस्थान बनवून यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग करा. शेवटी एवढंच सांगेन, सगळ्यांनी शिक्षणाकडे फोकस करा, छान शिका, स्वावलंबी बना. आणि एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.